शारदा रमणा मयुरेश शारदा रमण दैत्यकंदना शंभुनंदना यावे उधळित रस नौरंग वंदितो चरणाजी सांगू कीर्तराजाची काय सांगू कीर्तराजाची मराठी मुलखाची रामराजाची देवगिरी शोभे अयोध्या खास वाटला हेवा इंद्रलोकास झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी स्वारी राज दरबारी दणदती नौबती द्वारी अंधन कार्या भिडती अंबारी प्रौढ प्रताप चक्रवर्ती देवगिरीवर पुरंदर श्री 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 पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज श्री रामचंद्र यादवेंद्र महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्याकुलप नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. पंढरीसी राहुळात नांदे द्वारका निवासी राहुळात नांदे राजा द्वारका निवासी दरो जाता जीव विठ्ठलाचे पायी गोजीरा रूपाचे गुण सदा गाई सोयरा श्री हरी शरण जाय त्यासी माहेराची वाट जाती पंढरीसी माहेराची वाट माझी जाती पंढरीसी राहुळात नांदे द्वारका निवासी राहुळात नांदे
अवघा महाराष्ट्र गोविंदून गेला होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इथं दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. वेरूळच्या लेण्यातली शिल्पकारांची एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शाहिरांची मूर्तिवंत लावण्यवती लावणीच. चारही पुरुषार्थ साधित महाराष्ट्र हसत खेळत जगत होता. याच वेळी ज्ञानेश्वरांनी असं पसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकींनाही सुचलं नाही. म्हणाले, जो जे वांछील तो ते लाहो. उठ श्यामला श्रीरंग रे, लोचन उघडी जरा, अधीरली रे वसुंधरा, तव दर्शन दे श्रीधरा, तव दर्शन दे श्रीधरा. घात झाला. पठाणांची स्वारी आली. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खलजी. देवगिरीची दारुण दाणादाण उडाली. पठाणांची फत्ते झाली. कत्लेआम करो, दुश्मन की खाल खींचकर उसे देवगिर के दरवाजे पर लटका दिया जाए. मराठी गोकुळाची मसलवट झाली. खुदा का, बादशाह का, अमल अर्ज ममालिक अलाउद्दीन का. कशी आली दैवगती भाळी, धाई धाई रडती पोरी बाळी, धाई धाई रडती पोरी बाळी. थोडी करुण किंकाळी, थरकला शेष पाताळी, थरकला शेष पाताळी. शृंखला आवळुनी गळा, चढविती सुळा, रक्त भळ भळा, छळीती राज रोज, छळीती राज रोज. अवकळा आली भूतळा, कुणान कळवळा, देवही आंधळा. झाला काय आज, झाला काय आज, सांगू कस राज हो जीजी, सांगू कस राज हो जीजी, सांगू कस राज हो जीजी. अंधार, कभिन्न अंधार. वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली. अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणच्या राऊळा अनाथांचा एक नाथ तळमळत होता, तडफडत होता. अन जनजगदंबेच्या दारी हाका आरोळ्या घालीत होता. म्हणत होता, करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड.
कंस रावण तूच मारलीस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती, मग बया आत्ताच दार लावून का बसलीये? हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर वर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते तुळजा भवाने दार उघड, दार उघड बये, दार उघड. शिंपीला सडा उमटली पद जिन्हे दारात, प्रकटली राजलक्ष्मी साक्षात, उजळली प्रभा दिव्य तेजात, जी 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 उजळली प्रभा दिव्य तेजात, जी जी उजळली प्रभा दिव्य तेजात, जी 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 जी. आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊच्या रूपानं प्रगटली, ती शहाजीराजांच्या संसारात अवतरली. जिजाऊच्या मनात आणि स्वप्नात फडकत होते बंडाचे झेंडे. जगदंबे पाशी ती एकच दान मागत होती, उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे, निर्दाळण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. आणि मोगरा बहरला. शहाजी राजांनी ओळखलं, सया सजण्यांना उमगलं, राजियांच्या जिजाऊला डोहाळे लागले. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. बांधा बांधा गसयानो बांधा नौखणी झोपाळा, लावा केशराची उटी गुंफा बकुळीच्या माळा, केवड्याची आली कांती राज तेज उचंबळे, राज तेज उचंबळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. नको झोपाळे हिंदोळे, नको चांदणी विहार, वाटे रणांगणी जावे भावे सिंहावरी स्वार, वाटे करावा संहार असुरांचा दुर्गे परी, दुर्ग जिंकावे बैसावे सिंहासनी अंबे परी. नको केशर कस्तुरी, नको कोवळे सोहाळे, हौस युद्ध तांडवाची माझे पूर्वा डोहाळे, माझे पूर्वा डोहाळे. असे डोहाळे लागावे आदिशक्ती तुळजा भवानीलाच. हे महिषासूर मर्दिनी, मला जोगवा घाल.
जिजाऊच्या मस्तकातला संताप तिच्या गर्भात उतरत होता. महिन्यामागून महिने उलटत होते. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किर्र जटात आणि नाणेघाटाच्या भयान ओठात. मराठी मुलखातल्या साऱ्या कुलदेवता जो घागरी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या. दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. हास्य. फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र सुयिणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा 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 मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. नंदा घरचा आनंद घ्या, नंदा घरचा आनंद घ्या, बाई आनंद घ्या. गोकुळीचा ग आनंद आला शिवनेरी अंगणी. बिंबलोण उतरवा पाळणा बांधाचा पेखणी. वसुदेवाचा मिलिंद घ्या, देवकीचा मुकुंद घ्या. नंदा घरचा आनंद घ्या, नंदा घरचा आनंद घ्या, बाई आनंद घ्या. मावळच्या ग दरीत झुलतो बाळाचा पाळणा. कुणावितो बाळास तिकोना कोंडाणा खेळणा. अधीर उंचावूनी मान ग बघतो तो तोरणा. माय भवानी झोके देते झडकारीत कंकणा. शिवगंगेचा तरंग घ्या, सनाईचा हा अभंग घ्या. नंदा घरचा आनंद घ्या, नंदा घरचा आनंद घ्या, बाई आनंद घ्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ. जिजाऊ साहेब आपलं स्वप्न शिवबाच्या डोळ्यात शोधित होत्या आणि ज्योतिषी शिवबाचं भविष्य जन्मकुंडलीत शोधित होते. वा वा पंत, ग्रहयोग काय भाग्यशाली आहेत. आऊसाहेब, हा मुलगा अत्यंत बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी आणि विश्वामित्रानंही टाळी वाजवावी असा कर्तृत्ववान होईल. अवघड गडकोट आणि अजिंक्य सागरी किल्ले हा सहज जिंकील. हा युद्ध आणि महायुद्धही जिंकील. होय, पण कुणासाठी?
स्वतःसाठी की कुणा बादशहासाठी? शास्त्री बुवा, माझ्या शिवबानं कालचक्रच फिरवावं. आपली स्वप्न फार फार मोठी आहेत राणी साहेब. माझीच काय, पण ज्ञानेश्वरांची ही स्वप्न माझ्या शिवबानं पुरी करावीत. जो जे वांछिल तो ते लाहो. राणी साहेब, मुलं कशी फुलपाखरासारखी वागडताहेत. ही आजची फुलपाखरं उद्याची गरुड व्हावीत पंत. आऊसाहेब, कुणी एक बाई आली आहे बाहेर. मुसलमानीन हाय. हाय इसबा, आम्हीच तिला बोलावलं होतं. घेऊन या तिला. पंत, ही मता बेगम, एक नाचणारी गाणारी घरंदाज कलावंतीण. आदिलशाही फौजेनं या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला, पुण्याची मसणवट केली. त्यात या मता बेगमच्याही सर्वस्वाची धुळदाण उडाली. तिचं घरदार मातीला मिळालं. तिचं कुणी जिवंत उरलं नाही. उघडी उपाशी तापाशी पडली बिचारी. आदाबर्ज राणी साहेबा, आपण मला फरमावलत. मी सेवेला हाजीर आहे. पण राणी साहेबा, मी गाऊ कशी, नाचू कशी? आम्ही तुला नाचायला बोलावलंच नाही मता. शाही फौजेच्या धुमाकुळात तुझं सर्वस्व गेलं. रडू नकोस मता. आता तुझी काळजी घ्यायला चिरंजीव राजे इथं जातीनं आहेत. ते तुझी अखेरपर्यंत सर्व काळजी घेतील. परवरदिगार. मता, तू राजांना आशीर्वाद द्यायचेस. हा तुझा मुलगाच आहे मता. जी हा राणी साहेबा, ये मेरा लाल है. आप रहो सलामत 1000 बरस. शिवबा, मीच केवळ तुमची आई नाही बरं. ही मता बेगमही तुमची आईच आहे. अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत राजे. मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मी मोठा होईन, खूप खूप मोठा होईन. माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशहाचे जहागीरदार. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार? नाही नाही राजे, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. तुम्ही जर बादशहाचे मुजरेबाज हुजरे झालात तर मराठी मुलखातली सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील, पुत्र करंटा निपजला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. जगदंब, या तलवारीचा निराधारांना आधार असेल. उन्मत्त झालेल्या महिषासुरांची मस्तक आसमानात उडवण्यासाठीच या तलवारीचा जन्म आहे. अरे, तुम्ही नरसिंह आहात. आता खांबा खांबातून बाहेर या, गरजत गरजत बाहेर या. देव, देश, सद्धर्म आणि स्वराज्य यांना सोन्याच्या सिंहासनावर प्रस्थापित करण्यासाठीच आपण या ज्वालेवर स्वार झालो आहोत. आपल्या पराक्रमाचा शिक्का आसमानावरतीच झळकेल. प्रतिपत चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता. शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. हा झेंडा हातात घेणं म्हणजे सतीचं वाण आहे राजे. पृथ्वीवर पहिला सूर्योदय ज्या दिवशी झाला त्याच दिवशी हा झेंडा जन्माला आला. पण आज हा अंधारात आहे राजे. हा आऊसाहेब, पण उद्याच्या उषाकाली हा तोरण गडावर फडकेल. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. मन मनात ठिणगी पडे, मन मनात ठिणगी पडे. गोळा झाले मर्द फाकडे, गरजल्या
200 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वातंत्र्याची ज्योत तोरणगडावर उजळली. राजे आणि राजांचे जिवलग स्वराज्य फुलवण्यासाठी वेडे होऊन कामाला लागले. मराठीयांची पोरं आभी भिणार नाही मरणाला. कुणाची ना ही किंकाळी? ही किंकाळी एका हरिणीची, सासूर वासणीची, भांगल्या धरणीची, दिवसा उजेडाची, करणी कसाबाची, काळ्या सर्पाची, एका पाटलाची, एका पाटलाची. अरे काय सांगू राजांनो. भर दिवसा झडपली त्यानं नांद त्या घरची, लक्ष्मी एका गरीबाची. शिवबा, हे तुमचं राज्य लेकी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना? असं का विचारता आऊसाहेब? आमचं काही चुकलं का? तुमचं चुकलं नसेल, पण तुमचे अधिकारी चुकले तरी रयतेचे शाप येतील तुमच्या माथी. पण काय झालं आऊसाहेब? हा रडण्याचा आवाज कोणाचा? तुमच्याच एका गरीब बहिणीचा. काय झालं हिला? तुमच्या राज्यातल्या रांझेगावच्या बाबाजी पाटलानं हिची अब्रू लुटली. आजपर्यंत किती जणींची त्यानं माती केली असेल ती त्याची त्यालाच ठाऊक. राजे, असा साप तुमच्या राज्यात पाटीलकीवर असावा? पंत, त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हाजीर करा. पाटील पाटील लपा 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 लपा. हा शिवाजीराजाचं धरण आलं. लपा लपा. पाटील पाटील लपा लपा लपा. अरे कशा पाहिर लपा? अरे ढाण्या वाघ आहे मी, ढाण्या. पाटील, महाराजांचा हुकुम आहे तुम्हाला. लाल महालाच्या सदरेवर हाजीर व्हा. हाजीर? अरे कुणाच्या लग्नाचा मुहूर्त काढला तर? कुणाच्या लग्नाचा? फिर्याद आहे तुमच्यावर. तुम्ही एका शेतकऱ्याच्या सुनेवर झडप घातली. झडप घातली? एक डाव नाही, 10 डाव घालीन. 10 डाव. अरे पाटील आहे मी गावचा. पाटील, माझ्या गावात मी काय बी करन. मला जा विचारणार तुम्ही कोण? नाही नाही म्हणतो तुम्ही कोण? पाटील, ही मोगलाई नाही, शिवशाही आहे. शिवशाही? ए मादा, अरे बघ काय म्हणतोय बा म्हण. शिवशाही? अरे कुठली काढली रे शिवशाही? असल्या 10 बायकांचं 10 नवर तुमच्या शिवशाही संकट मातीत गाडतो. हलग्या ताशे वाजवेत. कुठल्या खमेंडीत बोलतात पाटील? अरे जा, लय पाहिले. सरजा, ताना. काय चालले? काय चालले? कुणाच्या अंगाला हात लावटायचा? पाटलाच्या? अरे परिणाम पाटील गुरमी मंदी पार, बलदंड रगेल शिरजोर. त्याला घेरलं चौघांनी, धरलं दैव त्याचं, फिरलं आणलं सदरेला. त्याची पाप होती राक्षसी, केली चौकशी, कसून न्याय निश्चित तराजू धरला. सुंदरी रंगू तुला दाग, तू मौना तारी पाटील, तुमचा गुन्हा शाबीत झालाय. भैरवजी, दया करा महाराज, एक डाव दया करा. गरीबावर दया करा महाराज, एक डाव दया करा. तुम्ही गरीब
तुम्हाला दया दाखवणं हाच गुन्हा ठरेल. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. त्या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्कार? मग रामायण वाचायचं कशाला? रामराज्य हवं कशाला? हे हिंदवी स्वराज्य आहे, मोगलाई नाही. भैरवजी, या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा, आत्ताच्या आत्ता. महाराज महाराज वाचवा वाचवा महाराज वाचवा वाचवा वाचवा. नका 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 महाराज, गरीबावर दया करा महाराज. वाचवा महाराज वाचवा वाचवा महाराज. नका 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 महाराज. महाराजांचा प्रचंड विजय झाला. शाही फौज उधळली गेली. आदिलशहाला शहाजीराजांची सुटका करावीच लागली. शहाजीराजे सुटले, स्वराज्यही बचावलं. महाराजांची आसमानी फतेह झाली आणि महाराजांची झडप आदिलशाही मुलखावर पडली. आणि या टिक्क्यांच्या फौजेनं छापे घालून एका पाठोपाठ एक असे 22 किल्ले काबीज केले. 5 वर्षात स्वराज्य चौफेर वाढले. शाबास मर्दांनो, शाबास. आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही. सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या पैल तीरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मुलखाचं स्वराज्य करायचंय आपल्याला. अहत्तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य, हिंदवी स्वराज्य. मावळचा मुलूक स्वराज्याच्या आंबेमोहोर सावलीत सुखावला होता, पण त्याच वेळी आदिलशाही अंमलातल्या सुपे परगण्यात नका सरकार, मारू नका सरकार, मारू नका. पैसे काढ. नका नका सरकार, पाया पडतो. मी कंचा गुन्हा केलाय सरकार. सरकार गवसली, थैली गवसली. नका नका देवा, पाया पडतो. माझ्या लेकीच्या बाळातपणासाठी मी सावकाराकडून कर्ज आणलाय, ते नका घेऊ. पाया पडतो तुमच्या सरकार, पाया पडतो, पाया पडतो. नका घेऊ सरकार, पाया पडतो मी सरकार, पाया पडतो सरकार, पाया पडतो. ऐका ही जुलमाची कथा, गरिबीची व्यथा, घालून लाथा लुटतो गरिबाना, लुटतो गरिबाना. ठाणेदार सुपे ठाण्याचा, आदिलशाहीचा, मेवना मोठ्या घरचा, शहाजी राजाचा करीतो अशी छळना. काय हे? कुणी मारलं याला? संभाजीराजे मोहित्यांनी. का? कोणता अपराध केला यानं? गरिबी हाच याचा अपराध. गरिबांना छळून, लुबाडून आणि पैसेवाल्यांकडून लाच खाऊन मोहिते मामा बादशहाचं राज्य चालवत आहेत. मोहिते मामा, त्यांना जाप कुणी पुसायचा? तुम्ही पुसायचा राजे, आऊसाहेब. तलवारीनं. पण आऊसाहेब, नातं नाजूक आहे. ते आपल्या सवतीचे भाऊ आहेत, महाराजांचे प्रत्यक्ष मामाच आहेत. कंस सुद्धा कृष्णाचा मामाच होता पंत, पण कसा शेवट करावा लागला त्याचा. पैसे खाणाऱ्याचं नातं असतं फक्त गिधाडांशी, आऊसाहेब. माणसाशी नाही. पैसे खायला चटावलेला माणूस
आणि माणसाच्या रक्ताला चटवलेला वाघ सारखाच. त्यावर उपाय फक्त एकच, जागच्या जागी गोळी घालणं. आऊसाहेब, उद्या मध्यरात्रीच्या काळोखात आमचा छापा सुप्यावर पडेल. जर मामा युद्धाला उभे राहिले तर गोळ्या घाला त्यांना, आणि हाती जिवंत गवसले तर मणामणाच्या बेड्या ठोका त्यांच्या हातापायात. होती मध्यानीची रात, उठली मर्दांची जात, होते मामा अंधारा. ठाण सुप्याचं अवचित घेरलं आणि मामांचं नशिबाचं फिरलं. मामासाहेब, खजिन्याच्या किल्ल्या द्या. देणार नाही. बादशाच्या अन्नाशी इमानदार आहोत आम्ही. वा मामासाहेब, आपल्याच गोरगरिबांचं रक्त पिऊन सुलतानाच्या अन्नाशी इमानदार. राजे, विसरत आहात. आम्ही मामा आहोत तुमचे. अजिबात विसरलो नाही मामासाहेब. येसाजी, मामासाहेबांच्या हातापायात मणामणाच्या पेड्या ठोका. राजे, राजे याद राखा, याचे परिणाम वाईट होतील. हे बरं नाही राजे, बरं नाही राजे, हे बरं नाही राजे. भैरवजी, मामांची सारी धन दौलत उघडी करा आणि करे पठारात दवंडी पिटा की मोहिते मामांनी ज्यांचं ज्यांचं जे जे अन्यायानं लुबाडलं असेल ते ते इथून घेऊन जा. ऐका सुपे आणि करे पठार परगणे स्वतंत्र झाले. मोरया पावला, खंडोबा धावला, जिजुरीची 9 लाख पायरी सोन्याहून पिवळी झाली. महाराजांच्या या वादळी पराक्रमानं आदिलशाही दरबार हादरून गेला. अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती. तूफ है हम पर, लानत है हमारी सिपाहगिरी पर. आदिल शाही सल्तनत की हद में मुगल आजम जहांगीर और शाहजहां की कुव्वत सल्ब हो गई. वहां एक कोहस्तानी चूहा धूम मचा रहा है, ये ताज्जुब की बात है. तूफान बर्पा करे. आज हम इतने बुज़दिल और नामर्द कैसे हो गए? वो शिवाजी भोसला हमारी सल्तनत को तबाह करने पर तुल गया है. कितनी शर्म की बात है. डूब मरने का मुकाम है. कहां गई हमारी शुजात? कहां है हमारी वफादारी? इसमें शक नहीं कि हमारे हर दरबारी रुस्तुम जमा है. अगर हर फर्द हिम्मत से तलवार चलाए तो सिवा क्या, हम सारे हिंदुस्तान पर कब्जा कर सकते हैं. बताओ, कौन सिवा की धज्जियां उड़ाएगा? कौन कौन? हजरत जिल्ले इलाही, ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा. मरहबा, सुभान अल्लाह. जीते रहो बहादुर. खुदा तुम्हारी कुव्वते बाजू सलामत रखे. बंदा जहां पनाह के इशारे का मुंतजिर है. सुबहान अल्लाह. माम दौलत तुम्हारी हिम्मत की दाद देते हैं. यकीनन आप शान आदिल शाही है. खुदा तुम्हारी कामयाबी अता फरमाए. खाकसार सर हथेली पर लेकर हथकल इम्कान,
जान की बाजी लगाएगा। वजीर आजम शिवाजी के बगावत में शामिल होने वाले तमाम मरहट्टा सरदारों को अफजल खां की छावनी में दाखिल होने का फरमान रवाना किया जाए। मां बदौलत के हुक्म की तामील जल्द अज जल्द की जाए। हुजूर के हौसला अफजाई का शुक्रिया। उम्र दराज हो, तुम्हारी तारीफ ता कयामत रहेगी। मलिकाए आलम जर्रा नवाजी का शुक्रिया। बस इरशाद आली हो जाए। खुदा हाफिज। खाने आज़म अफजल खान मोहम्मद शाही अर्थ पुनः सिपाहर अल्लाह फजल फजला व फजल अफजल अजहर मुल्क के बजाय तस्वीर आवाज आयत क्या अफजल 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 उबल रहा है लहू रगों में अब ये तूफान होगा। कौन है ऐसा इस दुनिया में हमसे टक्कर लेगा टक्कर लेगा टक्कर लेगा। गाजी चल मुजाहिद चल चल साथी चल आगे चल साथी चल आगे। गाजी चल मुजाहिद चल गाजी चल मुजाहिद चल। खानाची प्रचंड फौज निघाली। त्यात महाराजांची प्रत्यक्ष नातलग मंडळी होती आघाडीला, हे स्वराज्य बुडवण्यासाठी। शिवाय बादशहानं महाराजांच्या सगळ्या सरदारांना जरबेची फरमान रवाना केली। आता कळेल आपले कोण आणि परके कोणते। महाराज कान्होजी नाईक जेधे देशमुख। यावं यावं नाईक यावं। मुजरा घाला पोरानो महाराजासनी। पण नाईक अगदी 5ही मुलांच्या निशी येणे केलं, काय मनसुबा? मनसुबा लय लय अवघड है महाराज। समिंदरा गत दळ बादळ घेऊन शान अफजुल खान चालून येतोया। आमासनी बादशावाचं फरमान आलंया। मशहूरुल अनाम कान्होजी नाईक जेधे देशमुख। शिवाजी भोंसला की बीखो बुनियाद खत्म करने के लिए मां बदौलत ने शाही सिपह सालार खाने आली शान बहादुर अफजल खान मोहम्मद शाही को नामजद किया है। मां बदौलत तुमको हुक्म फरमाते हैं कि तुम शिवाजी को छोड़कर खान आजम अफजल खान के साथ शामिल हो जाओ। अगर तुम शाही मुलाजिमत में दाखिल हुए तो मां बदौलत तुम्हें माला माल कर देंगे, जागीर बख्शेंगे। और अगर तुम उस बागी शिवाजी का साथ दोगे तो तुमको भी नीस्तो नाबूद होना पड़ेगा। तुम्हारे बच्चों की, जनाने की और तुम्हारी भी धज्जियां उड़ा दी जाएंगी। याद रहे मां बदौलत के हुक्म की तामील जल्द अज जल्द की जाए। मग नाईक महाराज लई वंगा खबर आहे। आपलं सरदार खंडोजी खोपडं खानाला जाऊन मिळालं। काय सांगताय सा? नाईक आम्ही तो बुडतो खास। आमच्या पायी तुमची घरदारं आणि बायका पोरं या मुलूक मैदान तोफीच्या तोंडी कशाला घालता? नाईक तुम्ही जर खानाकडे गेलात तर खान साहेब दिलदारीनं तुम्हाला 4 कोस सामोरे येतील। तुम्हाला जहागीर मिळेल, तुमची सरफराजी होईल, शाही किताब मिळतील, मदारुल महाम अरकान दौलत खास उल खास राजे कान्होजी नाईक जेधे। महाराज काय बोलताय सा? बेल भंडारोसून अनाथ शपथा घेतल्या त्याची हरामखोरी कराया, रांडा पोरांची पोट भराया
आणि कपाळाची मडकी बादशाही बादशिंगानं सजवाया हा कान्होजी ज्यादा खानाकडे जाईल. या सतीचं इमान आहे, सतीचं. बाजार बसवीचं नाही. हे सोडलं पाणी घरादारावर, हे सोडलं पाणी बायका पोरावर. ही पोरं तुमच्या पायावर घालाय आलो म्या. बेहतर आहे जे त्यांचा निर्वंश झाला तरी. नाईक, तुम्ही जगदंबेची माणसं. नाईक, आम्ही तुमचं मन पाहिलं, आमचं चुकलं. रागावलात नाईक? नाही र राजा, तुझ्यावर रागावतात येत नाही बघ. नाईक, वक्त बाका आहे. तुळजा भवानीवर घा घालून शांत दौडत येतोय अफजल खान. अक्षी तुमच्या जीवावर उठलाय बघा त्यो. आमचे प्राण महत्वाचे नाहीत नाईक. चंद्र सूर्य आसमानात आहेत तोपर्यंत हे स्वराज्य टिकलं पाहिजे. नाईक, खानानं आमचा प्राण घेतलाच तर ही भोसल्यांची जिजाऊ निपुत्रिक होऊन जगायला तयार नाही. अहो पर ते कशा पायी? पहिल्या माना या जेठ्यांच्या पडतील सा. आमच्या राजाच्या गळ्याला कोण नग लावतो या ते बघतोच म्या. अहो साहेब, माझी 12 मावळं राजाच्या हुकमाखाली कुर्बान आहे ती. आणि कान्होजींच्या हाकेनं 12 मावळं महाराजांकडे धावत आली. शमशेर बहादर बांदर आले, हिम्मत बहादर शिळमकर आले, सेना धुरंधर जगताप आले, जंग बहादर इंगळे आले, अरकाने दौलत फाळके आले, जप्तन मुल्क भोईटे आले, शमशेर पाजळीत थायबर आले, फिरंग पेलीत मारणे आले, झेंडे नाचवीत शितोळे आले, भाले छेलीत थोपटे आले, पट्टा तोलीत पायगुडे आले, भंडार उधळीत थायगुडे आले. बघा महाराज, ही मावळची हत्यारबंद भवानी आपल्या हजार हजार हातांनी तुमच्या पाठीशी उभी आहे. अहो साहेब, तुम्ही आता काय बी चिंता करू नकासा. नाही नाईक, मला चिंता वाटते ती हा खान जिवंत परत जाईल की काय याची. राजे, तुमच्या वडिलांचा या खानानं अपमान केला. तुमची थोरली भाऊजय याच्याच दगाबाजीमुळे विधवा झाली हे विसरू नका राजे. मला कुंतीच्या पंक्तीला बसवा. खानाच्या भेटीचा दिवस उगवला. सारा प्रतापगड चिंताक्रांत झाला होता. करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवाने दार उघड, दार उघड पाये दार उघड. अकाल मृत्युहरणम, विघ्न व्याधि विनाशनम, अंबा पादोदकम तीर्थम, जठरे धारयाम्यहम. उदयोस्तु जगदंब. आऊसाहेब, तुमची इच्छा पूर्ण करण्याचं मला सामर्थ्य द्या. लय लय हैराण झाली धरा, अनबया उठाण महिषासुरा, तुडवितो नवखंडा चौकुरा, कोण बया वाचविल याले करा. गोंधळाला येवो आम्ही, गोंधळाला येवो, गोंधळाला येवो आम्ही, गोंधळाला येवो.
महाराज भेटीच्या जागी पोहोचले. आइए राजे आइए. राजे तुम्हारी ये सद्र तो हजरत शहनशाह आदिल शाह से भी बेहतरीन है. कहां से लाए ये सब? तुम ये भूल गए हो कि तुम एक नाचीज शख्स हो. खान साहेब, आपण असल्या फिकिरीत का पडला आहात? तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बगाड़ता है. बेअदबी से बुरी राह पर क्यों चलता है? अली आदिल शाह, कुतुब शाह और मुगलों की हुकूमत को ठुकराकर बेलाग बरतता है. खान साहेब, काही भ्यावं ते प्रभू रामचंद्रांना भ्यावं. आपल्याला आम्ही काय म्हणून भ्यावं? आम्ही आपल्याला पुरते ओळखतो. आओ आओ, अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खां को गले लगाओ. आओ. आणि आणि पण याच गोकुळच्या डोहात एक भयंकर कालिया शिरला. अमीर उल उमरा शायस्ता खान. का एवढी चिंतावली आहेस पुतळा? शाहिस्ते खानानं आपल्या पुण्याच्या लाल महालातच तळ दिलाय म्हणे. 1.25 फौज, 400 तोफा, 500 हत्ती. शाहिस्ते खान वेडा आहे. वेडा? वेडा नाही तर काय. अगं, त्याला आपल्या या मराठी मुलखाची तब्येत समजलीच नाही. या भयंकर दऱ्याखोऱ्यात आणि कडे कपाऱ्यात त्याच्या हत्तींचा आणि अवजड तोफांचा काय उपयोग? त्याच्या एकेका हत्तीचं बळ आमच्या एकेका मावळी मनगटात आहे. कोणा 52 सल्तनतीच्या सुलतानापाशीही नाही अशी ही मावळी मनगटांची दौलत लाभली आपल्याला. आणि अर्जुनालाही मिळालं नव्हतं असं एक अस्त्र जगदंबेनं आपल्याला दिलंय. त्याचं नाव आहे गनिमी कावा. दिल्लीतल्या दुर्योधनाला आणि शकुनी मामालाही शिवबाच्या बुद्धिबळाचा गनिमी कावा समजलेला नाही. या गनिमी काव्यानंच अफजल खानासारखे अतिबळी महाबळी शिवबानं एकेका आचमनात संपून टाकले. बळानं बुद्धीचा पराभव करता येत नसतो पुतळा. तू काळजी करू नकोस. शाहिस्ते खानाची पुण्यातली रंगेल छावणी रंगली होती नायकिणीच्या ओठासारखी. मेरा इरादा था के पर्दा तेरा उठा लूं चुपके से. मेरा इरादा था के पर्दा तेरा उठा लूं चुपके से. तेरी सलोनी सूरत देखूं आँख से चूमूं हल्के से. मेरा इरादा था के
पर्दा तेरा उठा लूं चुपके से मेरी तमन्ना ख्वाहिश मेरी आरज़ू अरमान है मेरी तमन्ना ख्वाहिश मेरी आरज़ू ये अरमान है तेरी सूरत मेरे इश्क की बस एक ही पहचान है तेरी सूरत मेरे इश्क की बस एक ही पहचान है तेरी सूरत मेरे इश्क की बस एक ही पहचान है पर्दा उठाना इश्क नहीं ना मोहब्बत ना ये प्यार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है तेरे पास पहुंच जाऊंगा ये वक्त भी वफादार है वक्त भी वफादार है वक्त भी वफादार है तेरी कसम मैं उसे हटा दूं पर्दा बड़ा नादार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है उठाएगा अगर तू पर्दा बुरखा है नकाब है क्या होगा फायदा फायदा कामयाब है बुरखा नहीं पर्दा नहीं गोशा पहरेदार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है बुरखा नहीं पर्दा नहीं गोशा पहरेदार है मेरी होगी जीत उसी में और तेरी वो हार है तेरा पर्दा तेरा बुर्का तेरा नकाब तेरा गोशा उठा दूं तो हटा दूं तो दिखेगा इश्क का आईना ते मेरी सूरत उसी में देखूं अल्लाह वही भगवान है तेरी सूरत मेरे इश्क की बस एक ही पहचान है तेरी सूरत मेरे इश्क की बस एक ही पहचान है तेरी सूरत मेरे इश्क की बस एक ही पहचान है तू अगर पर्दा हटा दूंगा अगर बुरखा हटा दूंगा नकाब हटा दूंगा अगर गोशा हटा दूंगा तो मेरे चेहरे पे होगा झिरझिरा चिलमन हाँ हटा दूंगा उस चिलमन के पीछे होगा कोई दूसरा चेहरा हटा दूंगा अगर दूसरा चेहरा होगा तो तेरे इश्क की क्या पहचान होगी तेरी शोखियों से जान लूंगा पहचान लूंगा के पीछे है तेरा चेहरा देख ले कितने दीवाने आए हैं दूर से मिलने अपने यार से
आपल्या घरट्यात येऊन पोहोचला. प्रत्येक तोफ दिल्ली आग्र्याकडे तोंड करून गरजत होती. सगळे सुखरूप येऊन पोहोचले आणि आऊसाहेबांच्या पंखाखाली विसावले. त्यातलाच हा बिचवा मदारी मेहतर. मदारी, बेटा केवढं केवढं केलंस तू. आऊसाहेब, या पोरानं आग्र्याच्या कैदेत तुमच्यासारखी आमच्यावर माया केली. केवढं जपलं, सांभाळलं आम्हाला. आमच्या सुटकेसाठी या पोरानं प्राणाची बाजी लावली. सांग बेटा, तुला काय देऊ. मुझे कुछ भी न चाहिए आओ साहेबा. जो चाहिए था वो मुझे मिल गया है. तरी सांग, तुझ्या आवडीचं सांग. तुला काय हवं. आपकी और आपके तख्त की खिदमत आखिर तक करने की मेरी तमन्ना पूरी कीजिए महाराज. आग्र्याला जाण्यापूर्वी मोगलांना तहात दिलेले 23 किल्ले परत घेण्यासाठी महाराजांनी मोहिमेचा सारीपाट मांडला. फासे पडू लागले आणि तान्हाजी, अरे तुझ्या घरी रायबाचं लगीन काढलंयस तू. कोंडाणा घ्यायला तू जाऊ नकोस. दुसरं कुणीही कोंडाणा घेईल. नाही आऊसाहेब, कोंडाण्याचा मान माझा आहे. आंधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. स्वराज्याची पुन्हा प्रचंड चढाई सुरू झाली. पहिला भंडार उधळला तानाजीनं सिंहगडावर. सिंहान सिंहगड झडपे तसही सकला जी 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 ही सकला जी 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 जी. पुरंदरी घातला छापा किल्ला घेतला जी 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 किल्ला घेतला जी 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 जी. लोहगडी लाविल्या माळा दाबिला गळा जी 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 दाबिला गळा जी 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 जी. रोहिडा जिंकिला सहज वैरी फुंकिला जी 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 वैरी फुंकिला जी 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 जी. कर्नाळा घेतला विला चुना पानाला जी 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 चुना पानाला जी 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 जी. जणू चिंच पाडव्या तैसा हल्ला चढविला जी 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 हल्ला चढविला जी 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 जी. घेतले ती कोणा तुंग हुरडा भाजला जी 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 हुरडा भाजला जी 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 जी. घम घमला दौना कीर्तीचा, घम घमला दौना कीर्तीचा, डंका शर्तीचा, दर्या भरतीचा. आली उचलून लाटेवरीला झळकला शिवशाहीचा थाट. बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी जी. बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी. बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 जी. आणि मराठी चित्त्यांची झडप पडली सुरतेवर. शहर सुरत. या सुरत शहराच्या बाहेर एका एकलकोंड्या घरात एक युरोपियन वलंदेजी मुलखातली बाई राहत होती. घरात पुरुष माणूस कोणीही नव्हतं. होती फक्त तिची 2 लहान मुलं आणि ही त्यांची आई. आपल्या घरावर मराठ्यांचा छापा पडणार, आपली आणि आपल्या चिमण्या पाखरांची कत्तल उडणार, आगीत सारं घरदार जळून खाक होणार भीतीनं ती माय माऊली घाबरून गेली होती. पण सबंध दिवसात तिच्या घराकडे कोणताही मराठा हशम फिरकला सुद्धा नाही. पण रात्र झाली आणि मराठी सैनिकांची एक टोळी तिच्या घराच्या रोखानं निघाली. मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो, मार डालो, गिरफ्तार करो. किसी का भी मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो. Oh God,
Oh God, save us, save us. आप लोग अंदर कैसे नहीं आए? मैं तो समझती थी कि आप शिवाजी राजा के लोग हमको मार डालेंगे, हमारा घर बार लूट कर सबको जला देंगे, हमारी जिंदगी बर्बाद करेंगे। ये आपने कैसे नहीं किया? नहीं नहीं बहन जी, ऐसा कभी नहीं होगा। इस घर में सिर्फ एक औरत अपने बच्चों के साथ रहती है, यह जानकर हमारे शिवाजी राजा ने आपकी रक्षा करने के लिए हमको भेज दिया है। हाँ, सारी रात यह पहरा करने का महाराज ने हमको हुक्म दिया है। हाँ, इसलिए हम आए हैं। अब कुछ भी फिक्र ना करो बहन जी, आपको किसी से भी कोई तकलीफ नहीं होगी। Oh God, oh God, oh God. झळकला शिवशाहीचा थाट, बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी जी, बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी, बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 जी। ये सब फजूल है शहजादे। चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये हैं हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो इस सूरत से दुम दबा करके भाग गए। ये है हबशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी।
शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो वो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है। बादशाह औरंगजेबाचा संताप आणि धर्मवेड उफाळू लागले. त्यानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घाव घातला. कळस कोसळला. करून किंकाळ्यांनी दिशा धुंद झाल्या. वारे थमकले. गंगा भयभीत होऊन वाहू लागली. आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या विश्वेश्वराचं मंदिर कोसळताना पाहून गागा भट्ट व्याकुळ झाले. कलियुगीचा हा साक्षात ब्रह्मदेव तळमळत होता, तडफडत होता, मनी म्हणत होता, हे काशी विश्वनाथा, माझ्या आजोबांनी तुझी वेदघोषात इथं स्थापना केली. आज माझ्या डोळ्या देखत हे तुझं मंदिर भंगलं. हे विश्वेश्वरा, हे जगदीश्वरा, हे प्रलयंकरा, तुझे शंख डमरू शृंग कुठं आहे? उन्मत्त त्रिपुरासुराचा आणि अंधकारासुराचा शिरच्छेद करणाऱ्या महांकालेश्वरा, तुझा तो त्रिशूल कुठं आहे? एका कटाक्षात साऱ्या विश्वाचं भस्म करून टाकण्याचं सामर्थ्य असलेला तुझा तो तृतीय नेत्र कुठं आहे? एका पदन्यासानं पृथ्वी तोडणारा तो शेषही टळमळून जावा असं तुझं ते रौद्र तांडव कुठं आहे? हा, ते तुझं रौद्र तांडव चालू आहे सह्याद्रीवर. त्या तांडवाचे पदन्यास येऊन पोहोचले आहेत नर्मदेव. हा, हे मार्तंड भैरवा, तुझा डमरू कडकडतोय साल्हेरच्या रणांगणावर. हे दुर्गेश शिवशंकरा, तुझा शंख घुमतोय परशुराम भूमीवर. हे शैलेश कालभैरवा, तुझा तिसरा डोळा वटारला गेला आहे दिल्लीवर. हे काशी विश्वनाथा,
माझा आजचा रुद्राभिषेक उधळला गेला. पण हे विश्वेश्वरा, या दिल्लीपतीच्या डोळ्या देखत माझ्या त्या विश्वेश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करी. वेदमंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित ध्वज गजराज धुंदुबी विराजित सार्वभौत राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर त्या माझ्या विश्वेश्वराची मी स्थापना करी. एक दिवस असा उगवेल की त्या माझ्या विश्वेश्वराचा विजयी ध्वज दिल्लीवर फडकेल. गागा भट्ट रायगडची वाट चालू लागले. गागा भट्टांनी नर्मदा ओलांडली. गागा भट्टांसारखा महापंडित येत असल्याची खबर रायगडी समजताच महाराजांनी त्यांना पालखी सामोरी पाठवली. गागा भट्ट रायगडावर दाखल झाले. महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागा भट्टांचं अंतःकरण आषाढातल्या आकाशासारखं गैभरून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली. शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले. तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहानाच दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्य संस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे. हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदं न मम. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवेत. पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्यात. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा.
आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंदला, अवघं स्वराज्य आनंदलं. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदली, भारावली, सुखावली, लाजली. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या खाणी. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या खाणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता अंगणी शिंपले केशराचे सडे. आता अंगणी शिंपले केशराचे सडे. दारी मंगल ग मंगल सगळे चौघडा जडे. दारी मंगल ग मंगल सगळे चौघडा जडे. सुख करता गणपती सजला तोरणी. सुख करता गणपती सजला तोरणी. मुक्त वारा ग सुखावूनी नाच तोराणी. मुक्त वारा ग सुखावूनी नाच तोराणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी. या भाग्याचे स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. या भाग्याचे स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. रायगडासह दुर्ग मराठी अमृतात नारे. श्री शिव राजेश्वर झाले. श्री शिव राजेश्वर झाले. श्री शिव राजमाता जिजाऊ साहेब. शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना. न कणता न विव्हळता आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो. रामराज्य करा, धर्मराज्य करा. त्या सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे. ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे. ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे. ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे.
हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा. तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की May it please your majesty, it is indeed due to a lucky turn of events that by the grace of God we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of your majesty's coronation. On behalf of his majesty, the King of England, and the most honorable, the East India Company, as their representatives, we convey to you, sire, our sincere regards and heartfelt congratulations. As tokens whereof, we present you with these jewels and gold for your majesty's
gracious acceptance. On behalf of the English Crown and the Honorable Company, we wish Your Majesty a long and prosperous reign over these fortified mountain lands and surrounding waters. We hope that the affairs of the Honorable Company will prosper under Chhatrapati Maharaja's just and benign sovereign rule. झुकल्यात मामशाया करभार अर्पितात झुकल्यात मामशाया करभार अर्पितात मुद्रा शिवस्य भद्रा सविनम्र मानतात मुद्रा शिवस्य भद्रा सविनम्र मानतात आवळवाऱ्या संगे विक्रम दिशांतरी गेले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले शिवरायांना प्रसन्न तुळजा आज उषःकाली कालगतीवर अंकित मंगल शिवमुद्रा झाली ज्ञानेशांच्या असायताना मूर्त रूपाने श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले औक्षवंत वा कीर्तिवंत वा वरदवंत वा नीतिवंत वा पुण्यवंत प्रभु तुम्ही भूपती दैवाजिंक्यले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले तख्त मांडिले सामर्थ्याचे शिवरायांनी शककर्त्याचे रामच करता रामच भोगता रामच करता रामच भोगता प्रचिती सहारे श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले राजा शिव छत्रपती की